नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण सोयाबीन फ्रँकी ही रेसिपी बघणार आहोत आणि ही आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। यामुळे हे एकदम असं पौष्टिक असं बनणार आहे आणि हे खायला खूप छान लागतं। जर मुलांनी कधी काही असं चटपटीत खायला मागितलं तर तुम्ही त्यांना ही सोयाबीन फ्रँकी देऊ शकता। ही एकदम छान लागते, जशी की आपण गाडीवरती मिळते किंवा आपण हॉटेलमध्ये घेऊन खातो त्याचप्रमाणे याची टेस्ट लागते आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण ही रेसिपी पाहणार आहोत। चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सोयाबीन फ्रँकी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी एवढं छोटं सोयाबीन घेतलंय। तुम्ही हवं तर छोटं किंवा मोठं कुठलंही सोयाबीन घेऊ शकता। आता हे एका पातेल्यामध्ये टाकून घेऊया आणि पाणी टाकून स्वच्छ धुवून काढूयात। इथं आपण सोयाबीन स्वच्छ धुवून काढलंय। आता यामध्ये पाणी घालायचे, तर मी 2 ग्लास इतकं पाणी घातलंय। आता यामध्ये थोडंसं मीठ घालूया। मीठ छान मिक्स करून घेऊया आणि याची एक उकळी काढून घेऊयात। इथे आपण पातेलं गॅसवरती ठेवून घेतलंय। आता मोठ्या गॅसवरती याची एक उकळी काढून घेऊयात। इथे आपल्या सोयाबीनला छान उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि पातेलं गॅसवरून खाली काढून घेऊया आणि या सोयाबीनमधील पाणी सेपरेट करून घेऊया। सोयाबीन आणि पाणी सेपरेट करण्यासाठी मी इथे एक चाळणी वापरली। चाळणी एका पातेल्यावरती ठेवून घेतली। आता संपूर्ण सोयाबीन आणि पाणी या चाळणीवरती ओतून घेऊयात। इथे आपलं सोयाबीन आणि पाणी सेपरेट झालंय। आता सोयाबीन थंड करून घेऊया आणि सोयाबीन थंड होतंय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात। इथे मी 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलंय। तुम्ही हवं तर मैदा देखील घेऊ शकता। आता यामध्ये मीठ घालूया आणि आता मीठ छान मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून गोळा मळून घ्यायचा आहे। खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, असा गोळा मळून घ्यायचा आहे। एकखटी खूप पाणी घालायचं नाही, नाहीतर आपला गोळा हा पातळ होऊ शकतो। इथे आपलं पीठ मळून झालंय। आता याला थोडंसं तेल लावूया, म्हणजे आपलं पीठ हे कडक होणार नाही। इथे आपण छान तेल लावून घेतलंय। आता यावरती झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटं हे भिजून देऊया। पीठ भिजते तोपर्यंत आपण सोयाबीन थंड झाले की नाही ते चेक करूयात। इथे आपले सोयाबीन चांगले थंड झालेत। आता या सोयाबीन मधलं पाणी आपण पिळून काढूयात। तर संपूर्ण सोयाबीन मधलं पाणी आपण पिळून काढूया आणि ते एका ताटामध्ये ठेवून घेऊया। याचप्रमाणे आपण सगळ्या सोयाबीन मधलं पाणी काढून घेऊयात। आता इथे मी एक पातेलं घेतलंय, त्यामध्ये मी 2 पळी इतकं तेल घातलंय। आता यामध्ये 1 चमचा इतकं काश्मीरी लाल तिखट घालायचे, अर्धा चमचा इतकं काळी मिरी पावडर घालायची, तसेच यामध्ये अर्धा चमचा इतकं धनेपूड घालायची, अर्धा चमचा इतकं जिरेपूड घालायचे। आता यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालूया आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये अर्धा वाटी एवढं दही घालूया आणि दही देखील छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि लिंबूही छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घालणार आहोत। कसुरी मेथी ही छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मीठ घालायचे, तर मी अर्धा चमचा इतकं मीठ घातलंय। मीठही छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये सोयाबीन घालून घेऊया आणि सोयाबीनही छान मिक्स करून घेऊया। इथे आपले सोयाबीन मसाल्यांमध्ये छान मिक्स झाले। आता यावरती झाकण ठेवूया आणि 15 मिनिटांसाठी हे मॅरिनेट होऊ देऊयात। इथे 15 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण काढून घेऊया आणि इथे आपले सोयाबीन हे छान मॅरिनेट झालेले आहेत। आता हे परतून घेऊयात। आता इथे मी एक कढई ठेवून घेतली। कढई चांगली गरम झाली आहे। आता यामध्ये 1 पळी इतकं तेल घालूया। तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे। तर मी एक मीडियम आकाराचा कांदा उभा कापून घेतलाय आणि तो घातलाय। आता हा गुलाबी रंग होईपर्यंत परतू देऊयात। इथे आपला कांदा चांगला गुलाबी झालाय। आता यामध्ये लसूण आणि अद्रक याची पेस्ट घालायची आणि त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत तेही परतून घ्यायचंय। इथे आपला कांदा गुलाबी झालाय आणि लसूण अद्रक देखील छान परतलंय। आता यामध्ये 1 शिमला मिरची घालायची, तर शिमला मिरची मी उभी कापून घेतली आहे आणि ती यामध्ये घातली आहे। आता शिमला मिरची सॉफ्ट होईपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचंय। इथे आपली शिमला मिरची देखील छान सॉफ्ट झाली आहे। आता यामध्ये आपण जे सोयाबीनचं मिश्रण करून ठेवलंय ते यामध्ये टाकून घेऊयात आणि ते मिश्रणही छान मिक्स करून घेऊयात। इथे आपलं सोयाबीनचं मिक्सचर शिमला मिरची आणि कांद्यामध्ये छान मिक्स झालंय। आता हे 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती परतून घेऊयात। इथे 3 ते 4 मिनिटं आपण सोयाबीन हे छान परतून घेतलंय। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा 1 मिनिट हे परतून घेऊयात। आता इथे आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊयात।
आता आपण इथे सोयाबीनचं परतलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलंय आणि आता पीठ भिजलंय की नाही ते चेक करूयात। आता आपण पिठावरचं झाकण काढून घेऊया आणि इथे आपले पीठ खूप छान भिजलंय। आता याचे गोळे तयार करून घेऊया। खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही, असे गोळे तयार करून घ्यायचेत। इथे आपले सगळे गोळे हे बनून तयार झालेले आहेत। आता चपाती लाटून घेऊयात। चपाती लाटण्यासाठी मी इथं कोरडं पीठ घेतलेलं आहे। आता चपाती लाटायला सुरुवात करूयात। तर मी इथे एक गोळा घेतलाय, तो गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि आता चपाती लाटायला सुरुवात करायची आहे। जर चपाती पोळीपाटाला चिटकत असेल तर पुन्हा हे कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायची आणि आलटी पलटी करून चपाती लाटून घ्यायची। सगळ्या बाजूंनी एकसारखी चपाती लाटून घ्यायची। इथे आपली चपाती लाटून तयार आहे। आता ती भाजून घेऊया। चपाती भाजण्यासाठी मी इथे एक तवा ठेवून घेतलाय। तवा चांगला गरम झालाय। आता त्यावरती चपाती टाकूया आणि आलटी पलटी करून दोन्ही साइडने छान भाजून घेऊया। आता याला दोन्ही साइडनं छान तेल लावायचे आणि आलटी पलटी करून पुन्हा याला छान भाजून घ्यायचे। इथे आपली चपाती एकदम छान खरपूस अशी भाजलेली आहे। आता ही काढून घेऊयात आणि याचप्रमाणे आपण सगळ्या चपात्या भाजून घेऊयात। इथे आपल्या सगळ्या चपात्या हा भाजून तयार झालेल्या आहेत। आता त्यातील एक चपाती घेऊया आणि ती पोळीपाटावरती ठेवूया। आता त्यावरती टोमॅटो केचप टाकायचे आणि टोमॅटो केचप छान पसरवून घ्यायचे संपूर्ण चपातीवरती। आता त्यावरती मधोमध आपण जे परतून ठेवलेलं सोयाबीनचं मिश्रण आहे ते मधोमध चपातीवरती ठेवून घ्यायचे। आता त्यावरती थोडासा उभा कापलेला कोबी टाकायचा आहे, तसेच थोडासा उभा कापलेला कांदा देखील टाकायचा आहे। आता त्यावरती थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे आणि आता यावरती भरपूर असं मायोनीज टाकायचं आहे आणि चपातीचा रोल करून घ्यायचा आहे। इथे आपले सोयाबीन फ्रँकी बनून तयार झालेले आहे। याचप्रमाणे आपण सगळ्या फ्रँकीज तयार करून घेऊयात। अशा प्रकारे इथे आपलं सोयाबीन फ्रँकी किंवा तुम्ही त्याला सोयाबीन रोल देखील म्हणू शकता, हे बनून तयार झालेलं आहे। हे खायला खूप छान लागतं आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही। कधी कधी मुलं काहीतरी चटपटीत खायला मागतात, त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की बाबा यांना काय बनवून द्यायचं आणि ते पौष्टिक देखील असलं पाहिजे। तर तुम्ही हे त्यावेळी हे सोयाबीन फ्रँकी त्यांना बनवून देऊ शकता आणि हे गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे, त्यामुळे हे पौष्टिक देखील आहे। लहान मुले तर हे आवडीने खातीलच खातील, पण त्यासोबत मोठे माणसं देखील हे खूप आवडीने खातील, त्यांना देखील हे खूप आवडेल। आणि जसं की हॉटेलमध्ये सोयाबीन फ्रँकी मिळतं त्याचप्रमाणे याची टेस्ट लागते आणि हे खायला खूप छान लागतं। तुम्ही एकदा हे नक्की बनवून पहा, तुम्हाला देखील हे खूपच आवडेल। आणि अशाच वेगवेगळ्या आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा। थँक्यू।